विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था सांगली आणि सांगली जिल्ह्यातील विविध अध्यापक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मागील काही महिन्यापासून शिक्षक पात्रता परीक्षा या संदर्भात आपण ऑनलाईन मार्गदर्शन आपण घेत आहोत. त्या अंतर्गत त्याचे पुढचे पुष्प गुंफण्यासाठी मी तो उपस्थित झालेलो आहे. सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो. मी डॉक्टर भगवान नारायण वाजे, रयत शिक्षण संस्थेच्या विठ्ठलराव देशमुख अध्यापक विद्यालय माहुली, तालुका खानापूर, जिल्हा सांगली येथे कार्यरत आहे. रयत शिक्षण संस्थेमध्ये मागील 17 वर्षापासून माझा अध्यापनाचा अनुभव आहे. आणि आज या टीईटी मार्गदर्शन सत्रासाठी माझ्याकडे जो विषय आहे तो विज्ञानातील जीवशास्त्र. मुलांना आपल्याला कल्पना आहे की काही विषय हे कन्सेप्च्युअल किंवा संकल्पनात्मक असतात आणि काही विषय हे प्रक्रियाधिष्ठित असतात. उदाहरणार्थ आपण गणित जर घेतलं तर ते प्रक्रियाधिष्ठित असलेलं दिसून येतं, तर विज्ञान हे संकल्पनाधिष्ठित आहे. ज्यावेळेस संकल्पनाधिष्ठित विषयाच्या संदर्भात आपण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने तयारी करतो त्यावेळेस त्या संकल्पनांचं नीट आकलन होणं आणि त्याची धारणा होणं हे अत्यंत आवश्यक आहे. याच्यामध्ये 2 शब्द पुन्हा मी रिपीट करतो. आकलन व्यवस्थित होणं, कारण आकलन होताना चुकीची संकल्पना निर्माण होण्याची दाट शक्यता असते. म्हणून जीवशास्त्र हा थोडा संकल्पनात्मक विषय असल्यामुळे त्या संदर्भात अभ्यास कसा करावा, तयारी कशी करावी याची आज चर्चा आपण थोडीशी बघणार आहोत. यामध्ये चर्चा करण्यापूर्वी पहिल्यांदा याची व्याप्ती आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. साधारणपणे आपण 1ली ते 10वी किंवा 1ली ते 12वी पर्यंत जीवशास्त्राचा अभ्यास करत येतो, परंतु 8वी 9वी नंतर ज्यावेळेस आपण जीवशास्त्राचा विषय बघतो त्यावेळेस काही संकल्पना ह्या रिपीट झालेल्या दिसतात किंवा त्या समृद्ध झालेल्या दिसतात, किंवा अभ्यासशास्त्रीय भाषेमध्ये जर विचार केला तर त्याची व्याप्ती वाढलेली दिसते. त्या 10 वर्षामध्ये म्हणजे इयत्ता 1ली ते 10वी मध्ये ज्या ज्या जीवशास्त्राच्या संकल्पना येतात त्या कोणकोणत्या येतात त्याच्या पहिल्यांदा आपण अभ्यास करू, चर्चा करू आणि मग पुढे जाऊ. तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसते जीवशास्त्रामध्ये कोणकोणत्या संकल्पना आहेत. तर सगळ्यात पहिली महत्वाची जी कॉमन आहे ती म्हणजे वनस्पतीची रचना व त्याची कार्ये. त्यानंतर दुसरा भाग आहे तो म्हणजे परिसंस्था, त्याला आपण इकोसिस्टीम असंही म्हणतो. 11वी 12वी पर्यंत परिसंस्था किंवा इकोसिस्टीम हा अभ्यास तुम्ही अभ्यासलेला आहे. आणि त्यानंतर परीक्षेच्या दृष्टीने जर विचार केला आणि जास्तीत जास्त मार्क, जास्तीत जास्त प्रश्न ज्याच्यावर येतात तो म्हणजे मानवी इंद्रिय संस्था. त्याच्यामध्ये 6 इंद्रिय संस्थांचा अभ्यास साधारणपणे आपल्याला बघायचा आहे. त्यानंतर थोडासा क्लिष्ट परंतु आकलनाच्या दृष्टीने फार महत्वाचा असणारा पेशी रचना व पेशी अंगके हा एक भाग आहे. त्यानंतर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं प्रत्येक परीक्षेमध्ये असणारा हा जीवशास्त्राचा महत्वाचा भाग म्हणजे आरोग्य आणि रोग हा त्याच्यामध्ये आणखीन एक महत्वाचा संबोध आहे. त्यानंतर सजीवातील पोषण, आपण बऱ्यापैकी अन्न पचन संस्था हा भाग शिकलेलो आहोत, त्याचाच पुढचा भाग सजीवातील पोषण आहे. आणि पोषण आणि आहार, विविध प्राणी वनस्पती यांच्यामध्ये कशा पद्धतीनं पोषण चालतं, त्यांचा आहार कोणता असतो तो आपल्याला या भागात बघायचा आहे. त्यानंतर सजीव सृष्टी, त्याची निर्मिती, त्याचे वर्गीकरण या सगळ्या बाबी आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतर सजीवातील विविधता, डायव्हर्सिटी ऑफ इंडिव्हिज्युअल्स हे कसं आहे तो पण आपण भाग बघणार आहोत. आणि शेवटचा भाग आहे जो न्यू ट्रेंड मध्ये आहे, सगळ्या परीक्षेला येतो, तो अन्न पदार्थाची सुरक्षा हा भाग त्याच्यामध्ये आहे. अभ्यासक्रमाला सुरुवात करताना आपण साधारणपणे जीवशास्त्राचं वर्गीकरण हे 5 भागात केलं जातं. त्याला पंचसृष्टी वर्गीकरण असं म्हणलं जातं. तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय 5 चित्र दिसत आहेत बघा. पहिला आहे प्राणी वर्ग आहे, दुसरं वनस्पती वर्ग आहे, तिसरं आहे कवक, नंतर आदिजीव आणि मोनेरा. ह्याचंच वर्गीकरण अजून आपण वेगळ्या पद्धतीनं सुद्धा जनरली बघतो. त्याला जीवशास्त्रीय भाषेमध्ये किंवा विज्ञानाच्या भाषेमध्ये किंगडम असं म्हणलं जातं. हे किंगडम कोणते आहेत? किंगडम प्रोटोझोआ, किंगडम मोनेरा, किंगडम फंगाय, किंगडम प्लांट्स आणि किंगडम अॅनिमल्स. त्या चित्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर कोणकोणते किंगडमच्या अंतर्गत कोणते भाग येतात हे तुम्हाला स्पष्ट दिसतंय. किंगडम फंगायमध्ये मशरूम्स असतील, ईस्ट असतील, प्लांट्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, बुशेस असतील, किंवा अॅनिमल्समध्ये सूक्ष्म जीवापासून ते पाठीचा कणा असणाऱ्या मोठ्या प्राण्यांपर्यंतचा भाग येतो. किंगडम मोनेरामध्ये सुद्धा बॅक्टेरिया वगैरे आणि प्रोटिस्टामध्ये अलिगी या सगळ्या घटकांचा, सजीवांचा समावेश होतो. त्यानंतर आपण जसं प्राण्यांचं वर्गीकरण बघितलं तसं वनस्पती सृष्टीचं सुद्धा वर्गीकरण केलेलं आहे.
हे वनस्पती सृष्टीचं वर्गीकरण साधारणपणे दोन बाबीवर केलेलं आहे. एक म्हणजे ज्या वनस्पतीमध्ये बिया असतात तो वर्ग आणि ज्याच्यामध्ये बिया नसतात तो वर्ग. म्हणून मूळ, खोड, पान, फळे व बीजे यांचा पूर्णपणे अभाव असणाऱ्या वनस्पती त्याला आपण थॅलोफायटा म्हणतो. आणि ज्याच्यामध्ये मूळ, खोड, पान, फळ, बीज इत्यादी सगळे अवयव असतात. पुन्हा ज्याच्या बीज असतात अशा बिया असलेल्या वनस्पतींचे पुन्हा दोन वर्ग बनतात. एक संवाहक ऊती नसलेल्या आणि संवाहक ऊती असलेल्या. संवाहक ऊती असलेल्यांचे पुन्हा दोन भाग पडतात. एक म्हणजे बीज निर्मिती होते आणि एकामध्ये बीज निर्मिती होत नाही, त्यालाच आपण टेरिडोफायटा असंही म्हणतो. बीज निर्मिती होणाऱ्या वनस्पती पुन्हा त्याचे दोन भाग पडतात. एक प्रकट बीजी आणि दुसरा आहे आवृत्त बीजी. म्हणजे ज्या बियांवर कव्हर असतं त्याला प्रकट बीजी म्हणतात आणि ज्याच्यावर आवरण नसतं त्याला आवृत्त बीजी, अनावृत्त बीजी असं म्हणतात. त्याचे दोन भाग परत पुन्हा पडतात. एक म्हणजे एकदल वनस्पती आणि द्विदल वनस्पती. जसं आपण आता वनस्पतींचं वर्गीकरण बघितलं त्या पद्धतीनं सजीवांचं सुद्धा वर्गीकरण आहे. सजीवांचं वर्गीकरण हे दोन पद्धतीने केलं जातं. एक आदिकेंद्रकी सजीव आणि दुसरे दृश्य केंद्रकी सजीव. आदिकेंद्रकीमध्ये एकच भाग पडला जातो तो म्हणजे एक पेशीय. त्याच्यामध्ये आपण मागाशी जो किंगडम मोनेरा बघितला तो त्या एक पेशीमध्ये मोडतो. आणि दृश्य केंद्रकीमध्ये दोन भाग पडतात. एक पेशीय सजीव आणि दुसरे बहुपेशीय सजीव. एक पेशीय सजीवांमध्ये किंगडम प्रोटिस्टाचा समावेश होतो, तर बहुपेशीय सजीवांमध्ये तीन भाग पडतात. एक कवक, दुसरा आहे वनस्पती आणि तिसरा आहे प्राणी. या तिघांमध्ये जर आपण फरक बघायला गेलो तर कवकामध्ये पेशी भित्तिका असणारे असतात पण ते प्रकाश संश्लेषण करू शकत नाहीत, म्हणजे स्वयंपोषी नसतात. किंगडम वनस्पतीमध्ये जर आपण बघितलं, वनस्पतीमध्ये जर बघितलं तर त्याला पेशी भित्तिका आहेत पण त्या प्रकाश संश्लेषण करू शकतात. त्या स्वतःच्या स्वतः अन्न निर्माण करू शकतात. आणि सृष्टी 5 मध्ये म्हणजे प्राण्यांमध्ये किंगडम अॅनिमल मध्ये जर बघितलं तर त्यांना पेशी भित्तिका नसतात आणि बहुतांश सर्व प्राणी हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. याचं वर्गीकरण आणखी दोन पद्धतीने पुढे दिले बघा. वरचं सेमच आहे, आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. फक्त भाग शेवटचा दिलेला आहे वेगळा, तो म्हणजे स्वयंपोषी वनस्पती वर्गीय आणि दुसरा आहे परपोषी कवक वर्गीय. अशा पद्धतीनं सजीवांचं सुद्धा वर्गीकरण आपल्याला बघता येतं. त्यानंतर सजीवांचं वर्गीकरण आणखी दोन पद्धतीनं करता येतं. तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय. त्याचं वर्गीकरण दोन पद्धतीने केलं जातं. त्याला व्हर्टिब्रेट्स आणि इनव्हर्टिब्रेट्स असं म्हणतात. म्हणजे पाठीचा काना असणारे प्राणी आणि पाठीचा काना नसणारे प्राणी. पाठीचा काना असणाऱ्यांमध्ये पुन्हा दोन प्रकार पडतात. एक उष्ण रक्तवर्गीय प्राणी आणि दुसरं शीत रक्तवर्गीय प्राणी. आपल्याला बघितलं तर उष्ण रक्तीय असणाऱ्या प्राण्यांमध्ये पुन्हा दोन भाग पडतात. एक त्याच्यामध्ये मॅमल्स, स्तन असणारे प्राणी आणि दुसरे आहेत बर्ड्स किंवा पक्षी. तर शीत रक्त असणारे प्राणी मध्ये तीन प्रकार पडलेले आहेत. एक आहे फिश किंवा मासा, दुसरे सरपटणारे म्हणजे रेप्टाइल्स आणि दुसरे अँफिबियन्स की जे पाण्यातही राहतात आणि जमिनीवरही राहतात. असे हे तीन प्रकारचे प्राणी हे कोल्ड ब्लडेड मध्ये किंवा शीत रक्त असल्यामध्ये मोडलेले जातात. पण ज्याला पाठीचा काना नाही त्याचे सुद्धा दोन भाग पडतात. पाठीचा काना नसणाऱ्या प्राण्यांमध्ये पहिला भाग जो आहे तो विथ जॉईंटेड लेग्स, हाड ही वेगवेगळ्या जॉईंटनी एकत्र झालेली असतात. आणि दुसरं विदाऊट लेग्स. जॉईंटेड लेग्स म्हणजे दोन भाग पडतात. एक प्लेन लेग असणारे, तीन पायाच्या जोड्या असणारे प्राणी आणि दुसरा आहे 3 पेक्षा जास्त पायाच्या जोड्या असणाऱ्या प्राणी. आता हे सगळे चित्र जर तुम्ही बघितले तर तुमच्या लगेच लक्षात येईल. मधुमाशी असेल किंवा नागतोडा असेल, हे सगळे किंवा ढेकूण असेल, हे सगळे 3 पायाच्या जोड्या असणारे आहेत. तर बाकीच्या स्पायडरमॅन सारखे असतील किंवा स्ट्रिपिंग सारखे असतील, कॅटरपिलर्स असतील, ह्या सगळ्या 3 पेक्षा जास्त पायाच्या जोड्या असणारे सजीव आहेत. त्याच्यानंतर बाकीचाही आपल्याला वर्म लाईक आहेत, लीच आहे त्याच्यामध्ये किंवा गांडूळ आहे आणि नॉन वर्म लाईक त्याच्यामध्ये टेलिवर्म आहे किंवा फ्ल्यूक वर्म या प्रकारचे प्राणी यांचा समावेश इनव्हर्टिब्रेट मध्ये झालेला दिसून येतो. मोगमपणाने एवढं वर्गीकरण आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीनं माहिती असणं हे अत्यावश्यक आहे. त्यानंतर जीवशास्त्रामध्ये आणखी महत्वाची बाब आहे ती म्हणजे आपल्याला जीवशास्त्रामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या ज्या टर्मिनॉलॉजी आहे किंवा वेगवेगळ्या ज्या शाखा आहेत
त्या शाखांचा किमान अंदाज असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये पहिले आहे झूलॉजी. झूलॉजी याचा अर्थ जे प्राण्यांचा अभ्यास करतात त्याला झूलॉजी म्हणतात. दुसरी आहे एंटोमॉलॉजी, ज्याच्यामध्ये वनस्पतींचे किंवा सूक्ष्म प्राण्यांचे रचना, त्यांचे राहणीमान, त्यांचं वर्गीकरण याचा अभ्यास केला जातो एंटोमॉलॉजीमध्ये. त्यानंतर मायकॉलॉजी, याच्यामध्ये फंगाईच्या सगळ्या संदर्भात अभ्यास केला जातो. व्हायरॉलॉजीमध्ये व्हायरसच्या संदर्भातला सगळा अभ्यास केला जातो. पॅथॉलॉजी याचा अर्थ वेगवेगळे जे काही रोग आहेत, मग जे प्राण्यांमध्ये असतील किंवा प्लांटमध्ये असतील, यांचा रोग डिटेक्शन संदर्भात जो काही अभ्यास केला जातो, डिसीज फाइंड आउट करण्यासाठी जो अभ्यास केला जातो तो सगळा पॅथॉलॉजीमध्ये जातो. त्यानंतर मायक्रोबायोलॉजी आहे. मायक्रोबायोलॉजीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचा अभ्यास केला जातो. पॅलिओबॉटनी प्रमाणेच पॅलिओझूलॉजी हा सुद्धा विषय आहे. पॅलिओझूलॉजीमध्ये जे फॉसिल्स अॅनिमल्स आहेत त्यांचा अभ्यास केला जातो. आपल्याला माहिती की जगाची उत्पत्ती होण्यापूर्वी जगावर जे मोठे सजीव होते त्याच्यामध्ये डायनासॉर हा नावाचा प्रकार होता. हा डायनासॉरचा अभ्यास आपण 20व्या-21व्या शतकात केव्हा करू शकलो, ज्यावेळेस पॅलिओझूलॉजीचा अभ्यास केला त्यामुळे. त्यामुळे पॅलिओझूलॉजीमध्ये अॅनिमलच्या फॉसिलचा अभ्यास केला जातो. त्यानंतर जेनेटिक्स अत्यंत महत्वाचा विषय आहे. जसं आपण संगणकामध्ये कोडिंग करतो तसं आपल्या मानवी शरीरामध्ये किंवा प्राण्यांच्या शरीरामध्ये सुद्धा कोडिंग निसर्ग करत असतं. ते कोडिंग कशाच्या माध्यमातून करतं तर जीन्सच्या माध्यमातून करत असतं. त्या जीन्सचा अभ्यास, त्याची हेरिडिटी आणि इनहेरिटन्स याच्या संदर्भातला अभ्यास हा जेनेटिक्समध्ये केला जातो. आणि तिसरी आहे सायटॉलॉजी, की ज्याच्यामध्ये पेशींची रचना, त्याचं कार्य या संदर्भातला अभ्यास केला जातो. मोगमपणानं ह्या सगळ्या टर्मिनॉलॉजी जी आहेत, वेगवेगळ्या शाखा ज्या आहेत, याचा अभ्यास आपल्याला असणं अत्यंत आवश्यक आहे. यानंतर जीवशास्त्राचा अभ्यास करण्यापूर्वी किंवा टीईटीच्या सीटीईटीच्या दृष्टीने आपण विज्ञानाचा अभ्यास करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात असणं आवश्यक आहे. काही गोष्टींचं आकलन आपल्याला करणं फार महत्वाचं आहे. कारण मगाशीच मी तुम्हाला म्हणून सांगितलं होतं की काही विषय हे संकल्पनात्मक असतात तर काही विषय हे प्रक्रियाधिष्ठित असतात. त्यामुळं प्रत्येक विषयाचा अभ्यास करताना हा वेगवेगळ्या पद्धतीनं करावा लागतो. जीवशास्त्राचा अभ्यास करताना साधारणपणे जर तुम्ही 11वी-12वीचे विद्यार्थी बघितलेत तर त्यातले बरेचसे विद्यार्थी बी ग्रुप सोडून देतात. का देतात तर अशा विद्यार्थ्यांची मुलाखत घेतल्यावर तुमच्या लक्षात येईल की बी ग्रुपमध्ये त्या जीवशास्त्रातल्या वेगवेगळ्या टर्म्स किंवा ती नावं हे आमच्या लक्षातच राहत नाहीत, हे आम्हाला पाठच होत नाहीत, अशा पद्धतीची तक्रार असते. आणि ती तक्रार रास्त आहे, कारण जीवशास्त्राचा अभ्यास करत असताना ती संज्ञा, ती नावं लक्षात ठेवणं खूप अवघड असतं. म्हणून टीईटी किंवा सीटीईटीचा अभ्यास करताना तुम्ही ह्या बाबी लक्षात ठेवा की ही संज्ञा आणि ही नावं लक्षात राहण्यासाठी, सोप्या पद्धतीने लक्षात ठेवण्यासाठी त्याचा भरपूर सराव केला पाहिजे. हा पहिला भाग आहे. दुसरा आहे जीवशास्त्रामधल्या व्याख्या, त्यांची नावं ही लक्षात ठेवण्यासाठी काही फ्लॅश कार्डचा वापर केला. आपल्या अभ्यासाच्या खोलीमध्ये, वर्गाच्या खोलीमध्ये जर फ्लॅश कार्ड लावली तर आपल्याला येता जाता ते बघता येईल आणि त्या टर्मिनॉलॉजी लक्षात राहायला मदत होईल. त्यानंतर दुसरं आहे की प्रक्रिया कशी होते, ती प्रक्रिया आणि त्याचा क्रम हा लक्षात राहणं अत्यंत आवश्यक आहे. साधी गोष्ट एक सांगतो, अन्न साखळीमध्ये कुठून कुठपर्यंत ऊर्जा जाते, कुठून ऊर्जा विभाजित होते, ही जर प्रक्रिया आपण लक्षात ठेवली तर ती संकल्पना किंवा तो संबोध कळायला आपल्याला वेळ लागणार नाही. याच्यासाठी फ्लो चार्टचा वापर करायचा. हे त्याच्यातल्या काही टेक्निक्स आहेत. त्यानंतर लांब शब्द किंवा तपशील लक्षात ठेवण्यासाठी स्मृतीशास्त्राचा वापर करावा. आता स्मृतीशास्त्र म्हणजे काय, तुम्ही शब्द थोडंसं पहिल्यांदा ऐकून किचकट वाटेल, पण आपण लहानपणापासून आलो बघा. पावसाळ्यामध्ये ऊन जर पडलं तर इंद्रधनुष्य पडतं आणि इंद्रधनुष्यामध्ये जे 7 रंग आहेत ते लक्षात ठेवण्यासाठी आपण काही टर्मिनॉलॉजी वापरतो. जाता नाही पाणी पी, आहे की नाही. हे ज्या पद्धतीने लक्षात ठेवलं तर त्याला स्मृतीशास्त्र म्हणतात. तसं जीवशास्त्रातल्या ज्या ज्या संकल्पना आहेत त्या लक्षात ठेवण्यासाठी आपण स्मृतीशास्त्राचा वापर करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं शेवटचं आहे की म्हणजे चुकीच्या संकल्पना ह्या दुरुस्त केल्या पाहिजेत. अभ्यास करत असताना ज्यावेळेस आपण टीईटी किंवा सीटीईचा पेपर देणार आहोत त्यावेळेस त्या संबोध, त्या संकल्पना जर चुकीच्या आपल्या मनामध्ये बसलेल्या असतील तर त्याची उत्तरं आपल्याला व्यवस्थितपणे देता येणार नाही. एक उदाहरण सांगतो, मी पुढे जातो. त्यातलं उदाहरण असं आहे की साधारणपणे मानवी शरीरामध्ये रक्त शुद्धीकरणाचं काम कोण करतं, असा जर तुम्हाला प्रश्न पडला आणि मी त्याला जर काही पर्याय दिले तर तुमचं उत्तर काय येईल बघा. पहिला पर्याय माझा असा असेल हृदय, दुसरा असेल फुफ्फुस, तिसरा आहे नाक आणि चौथा आहे यकृत म्हणजे किडनी. बऱ्याच जणांचं उत्तर किडनी किंवा हृदय येईल, पण इथं प्रक्रिया लक्षात घेणं गरजेचं आहे. हृदय हे फक्त रक्त पाठवण्याचं काम करतं,
किडनी संपूर्ण पाणी, द्रव आणि रक्त हे फिल्ट्रेशन करण्याचं काम करतं. इथं 2 टर्मिनॉलॉजी महत्वाच्या आहेत. प्युरिफिकेशन वेगळं आहे आणि फिल्ट्रेशन वेगळं आहे. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर येत आहे फुफ्फुस, की जे आपलं रक्त शुद्ध करतं. बऱ्याच वेळेला वरवर वाचणं किंवा डोक्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या चुकीच्या संकल्पना गेल्यामुळं आपण उत्तरही वेगळ्या पद्धतीने देऊ शकतो. त्यामुळे जीवशास्त्राचा अभ्यास करताना या बाबी महत्वाच्या आहेत. यानंतर आपण मगाशी जी काही अभ्यासक्रमाची क्षेत्र बघितली त्याच्यामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला भाग आणि ऍक्च्युअली परीक्षेमध्ये विचारले जाणारे भाग याच्यामध्ये थोडीशी तफावत आलेली दिसून येते. का तफावत आढळते? कारण आपण फक्त 1ली ते 10वी पाठ्यपुस्तक वापरतो, पण तो समृद्ध केलेल्या आशयाच्या संदर्भात कधी विचार करत नाही. म्हणून मी आता तुमच्या समोर स्क्रीन समोर दिसते बघा, जो 2 नंबरचा कॉलम आहे याच्यामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये कोणता आशय आहे तो दाखवलाय आणि तिसऱ्या कॉलम मध्ये जो दाखवलाय तो समृद्ध केलेला आशय आहे. म्हणजे वाचन करताना किंवा अभ्यास करताना किंवा त्या संदर्भातल्या प्रश्नांची विश्लेषण करताना या समृद्ध झालेल्या भागाचाही विचार करणं गरजेचं आहे. पहिला भाग परिसंस्थेमधला आहे जैविक व अजैविक घटक तसेच त्यांचे परस्परांशी होणारा आंतरक्रिया ही मिळून परिसंस्था बनते असा ह्याच्यामध्ये उल्लेख आहे. पण परिसंस्था कशी बनते तर त्याचे एनरिच केलेला घटक पुढे दिसतोय बघा. त्याच्यामध्ये पहिला आहे परिसंस्थेतील जैविक घटक आहे, पुन्हा अजैविक घटक आहे, तिसरी परिसंस्थेची निर्मिती आहे आणि चौथा जो आहे तो परिसंस्थेमध्ये घटकांमध्ये जी काही आंतरक्रिया होते त्याला आपण अन्न साखळी असं म्हणतो त्याचा समावेश आहे. आता ह्या गोष्टी वाचताना जरी किचकट वाटल्या तरी ह्याची चित्र किंवा व्हिडिओ जर आपण बघितले तर आपल्याला पटकन लक्षात येईल. मग आता मी तुम्हाला एक घटक दाखवतो, समजा कोणतेही आपण घेऊया, याच्यातले जैविक घटक कोणते आहेत. मी जर क्लिक करतो तुमच्या लक्षात येईल. आपल्याला स्क्रीनवर दिसते आहे की ह्या परिसंस्थेमध्ये कोणकोणत्या बाबी येतात. जसं पाणी आहे, जमीन आहे, गवत आहेत, प्राणी आहेत, पक्षी आहेत, या सगळ्यांना मिळून परिसंस्था तयार झालेली दिसून येते. पुढच्या भागामध्ये आपल्याला 2 भाग करायचे. मी तुम्हाला पुढची चित्र आणखी दाखवतो की ज्याच्यामध्ये जैविक घटक वेगळे दाखवलेले आहेत आणि अजैविक घटक दाखवलेले आहेत. आता ह्या स्लाइड मध्ये आपण बघतोय तर जैविक अजैविक घटक याच्यामध्ये दिसत आहेत. अजैविक घटक कोणकोणते आहेत तिथे नावं स्पष्ट दिलेली आहेत. सूर्य आहे, त्यानंतर वारा आहे, पाणी आहे, माती आहे आणि पाऊस, ह्या सगळ्यांचा अजैविक मध्ये समावेश होतो. आणि ज्याच्यामध्ये जीव आहे ते वनस्पती आणि प्राणी यांचा सगळ्यांचा समावेश जैविक परिसंस्थेमध्ये झालेला दिसून येतो. या चित्रामध्ये आपल्याला त्याही बाबी स्पष्ट होतील. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की जैविक अजैविक हे त्याच्यातले घटक आहेत आणि तिसरा जो भाग येतो मी तुम्हाला लिंक टाकतोय त्याच्यानुसार तुम्ही बघा की ही जैविक आणि अजैविक घटकापासून परिसंस्था कशी निर्माण होते. हा भाग झाल्यानंतर त्याचा पुन्हा भाग येतो की परिसंस्थेची रचना कशी होते, त्याचे वेगवेगळे प्रकार कसे आहेत. परिसंस्था ज्या भौगोलिक भागामध्ये राहिलेली आहे त्याच्यानुसार विकसित झालेली आहे, त्याच्यानुसार त्याचे प्रकार पडलेले आहेत. त्याच्यामध्ये गवताळ प्रदेशातील परिसंस्था असेल, जंगलातील परिसंस्था असेल, जलीय परिसंस्था आहे, जलीय परिसंस्था की ज्याच्यामध्ये पुन्हा 2 भाग पडतात. एक गोड्या पाण्यातील परिसंस्था आणि दुसरी आहे खाऱ्या पाण्यातील परिसंस्था आणि तिसरी शेवटची आहे ती म्हणजे वाळवंटी प्रदेशातील परिसंस्था. हे परिसंस्था त्या भौगोलिक प्रदेशानुसार निर्माण होत गेल्या, त्यामुळे त्याची वैशिष्ट्ये वेगळी आहेत, तिथल्या घटकांची वैशिष्ट्ये वेगळी आहेत, त्याच्यामध्ये समाविष्ट जैविक अजैविक घटक सुद्धा वेगळे येतात. त्यामुळे ह्या परिसंस्थेचे भाग किंवा या परिसंस्थेची रचना वैशिष्ट्ये ही आपल्याला वेगळ्या पद्धतीने अभ्यासावी लागतील. त्यानंतर पुढच्या स्लाइडमध्ये आपण ह्या परिसंस्था जी काही निसर्गता निर्माण झालेली आहे त्या परिसंस्थेमध्ये पण काही बदल होत जातात. मग ते काही नैसर्गिकरित्या होतात किंवा काही कृत्रिमरित्या होतात. ते कृत्रिमरित्या होणाऱ्यामध्ये कोणता महत्वाचा भाग आहे तर मानवी हस्तक्षेप. मानवी हस्तक्षेप म्हणजे कोणता येतो तर त्याच्यामध्ये शहरीकरण असेल, औद्योगिकीकरण असेल आणि वाहतूक, पर्यटन, मोठी धरणं बांधणे, युद्ध असेल, या सगळ्यांचा परिणाम किंवा आता सध्या आपल्या ज्वलंत विषय म्हणजे कचरा, कचरा असेल, प्लास्टिकचं कारण असेल, या सगळ्यामध्ये आपण परिसंस्थेचा ऱ्हास करतो किंवा परिसंस्थेमध्ये त्रास देतो. त्यामुळं त्या परिसंस्थेच्या ऱ्हासामुळे आपल्या मानवी जीवनावर सुद्धा परिणाम झालेले दिसून येतात. इतके मुद्दे आपल्याला एनरिच करता आले पाहिजेत. आम्ही पुढच्या मुद्द्याकडे जातो. यानंतर जो भाग आहे तो वनस्पतीची रचना व कार्य. वनस्पतीची रचना म्हणली की आपण पहिलीपासून शिकत आलो, पान, फूल, मूळ, खोड, फळ हे सगळे त्याचे भाग आहेत.
पण नुसतं आता अभ्यासाच्या परीक्षेच्या दृष्टीने जर विचार केला तर नुसतं आपल्याला रचना किंवा त्याच्या अवयवाची नावं सांगून जमणार नाहीये. तर त्याच्यामध्ये काय येतं, 2 नंबर कॉलम मध्ये बघा आणि 3ऱ्या कॉलम मध्ये पण बघा. ज्यावेळेस वनस्पतीची मी रचना सांगतो त्यावेळेस मी कोणकोणत्या पद्धतीने विचार केला पाहिजे, तर परिसरातील विविध वनस्पती कोणकोणत्या आहेत, त्यांच्या रचनेत कोणत्या प्रकारचं साम्य आणि कोणत्या प्रकारचा फरक आहे हे माझ्या लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर दुसरं आहे बघा, वनस्पतीची रचना कशी कशी असते, मग त्याच्यामध्ये उंचीनुसार असेल, पानाच्या संख्येनुसार असेल, आणि आणखी दुसरं महत्वाचं, कोणत्या भौगोलिक प्रदेशामध्ये ती वनस्पती आहे याच्यानुसार त्याची रचना ही बदलत असते. त्यानंतर खालचं मूळ आहे, त्या मुळाचा ज्यावेळी विचार करतो त्यावेळेस मला फक्त मुळाचे प्रकार माहिती आहेत, पाठ्यपुस्तकामध्ये एवढेच दिलेलं आहे, आधी मूळ, सोट मूळ, मूलद्रोम. पण याचा अभ्यास करताना आणखीन काय करायला पाहिजे, तर 3ऱ्या कॉलम मध्ये तुम्हाला स्पष्ट दिसतंय की मूळ व मुळाचे प्रकार आपल्याला माहिती असले पाहिजेत. वनस्पती रूप, पुन्हा इथं तो भाग येतो की वेगवेगळ्या भौतिक प्रदेशामध्ये सापडणाऱ्या वनस्पती आणि त्यांची रचना, त्यांच्या मुळाचे प्रकार, ह्या कंपेरेटिव्ह आपल्याला अभ्यास करायला पाहिजे, मूळ व मुळाचे प्रकार. त्यानंतर आहे मुळामध्ये झालेले परिवर्तन. आता हे परिवर्तन कशाच्या दृष्टीने असतंय, एक तर सर्वाइव्ह होण्यासाठी किंवा दुसरं अन्न साठवण्यासाठी, स्टोरेज करण्यासाठी असते. मग ते कोणकोणते आहेत, कोणकोणत्या वनस्पतीमध्ये परिवर्तन झालेलं आहे आपल्याला साधं माहिती, गाजर असेल किंवा बटाटा असेल किंवा कंदमुळं असतील, ही सगळी अन्न साठवण्याच्या दृष्टिकोनातून झालेले परिवर्तन आहे. आणि आता 3रा जो भाग आणखी नवीन आहे, जो तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये नाही परंतु तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, माती विरहित शेती. बऱ्याच ठिकाणी तुम्ही नावं ऐकली असेल की माती नाहीये परंतु छान पद्धतीची पिकं घेतली जातात, छान पद्धतीचं गार्डनिंग केलं जातं. त्यामुळे माती विरहित वनस्पतीची मुळे कशी निर्माण होतात, कशी ती रुजतात आणि वनस्पती त्याच्यापासून आपल्याला कशा बघायला मिळतात, हाही संदर्भ आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा आहे खोड. खोडामध्ये साधारणपणे खोडाची रचना आणि खोडाची निर्मिती कशी होते हा भाग आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे. खोडाचे भाग पण इथं दिलेले, जसं पेरे आहे, कांडे आहे, मुकुल आहे. पण समृद्ध केलेल्या भागामध्ये आपल्याला हे बघावं लागेल की खोडाची रचना कशी असते, खोडाचे प्रकार कसे असतात, त्यानंतर खोडामध्ये झालेले परिवर्तन कोणते आहे. जसं मागाशी आपण मुळाच्या संदर्भात बघितलं की सर्वाइव्ह होण्यासाठी, टिकण्यासाठी किंवा अन्न साठवण्यासाठी, तसं खोडामध्ये झालेले परिवर्तन कोणते आहे. आणि सगळ्यात महत्वाची प्रक्रिया, मुलांना ज्याच्या संदर्भात शंका निर्माण होते की मानवी इंद्रिय संस्थांमध्ये जसं रक्तवाहिन्या आहेत किंवा शिरा आहेत, तसं वनस्पतीमध्ये जी काही मुळापासून पाणी, क्षार वगैरे शोषलेलं असतं ते संपूर्ण वनस्पतीपर्यंत कसं जातं, तर ती वहन व्यवस्था ह्या खोडामार्फत होते. हा भाग सुद्धा आपल्याला विश्लेषित करणं आवश्यक आहे. त्यानंतर त्याची पुढचा जो भाग आहे तो बघा, पान आहे, फूल आहे आणि फळ आहे. त्या पानाच्या संदर्भात सुद्धा पानाची रचना, पानाचे प्रकार, पानाच्या शिराविन्यास किंवा वनस्पतीनुसार पानाच्या रंगात कसा बदल होतो, तो बदल कोणत्या घटकामुळे होतो, क्लोरोफिल ए, बी, सी जे असतील त्या घटकानुसार, आणि पानाच्या रचनेत झालेले परिवर्तन, हे काही बदल आपल्याला तुलनात्मक दृष्ट्या विद्यार्थ्यांना सांगणं किंवा स्वतः लक्षात घेणं महत्वाचं आहे. जसं आपण वाळवंटी प्रदेशामध्ये गेलो तर तिथं पाणी साठवणं गरजेचं असतं, म्हणून तिथली पानं जाड झालेली असतात आणि पाणी बाहेर टाकण्याचं किंवा उत्सर्जनाचं प्रमाण कमी असतं. हा जो भाग आहे तो प्रदेशानुसार बदल झालेला पानाच्या रचनेतील बदल आहे. त्यानंतर पुढचं आहे फूल. फुलाची रचना, फुलांमधलं प्रजनन, फुलांमधील त्याची सामान्य वैशिष्ट्ये आणि फुलांचं प्रजननामध्ये असलेलं महत्व, या बाबी आपल्याला तिथं स्पष्ट करावे लागतील. आणि शेवटचा भाग आहे तो म्हणजे फळ. फळाची रचना, फळांचे प्रकार, फळांमधील पोषक तत्व, आणि दुसरं आहे आता फळं सुद्धा, आता डिसेंबर महिन्यामध्येच हापूस आंबा आलेला दिसतो किंवा मे महिन्यामध्ये आपण वेगळ्या प्रकारची फळं खातो. मग हे कशामुळे येतं, तर त्या संकरित वनस्पती ज्या आहेत त्या संकरित वनस्पतीमुळे येतं. त्यामुळे संकर आणि त्याच्या फळ निर्मिती, वनस्पती निर्मिती याचाही आपल्याला तुलनात्मक दृष्ट्या अभ्यास करणं आवश्यक आहे. त्यानंतर जो पुढचा भाग जो आहे तो म्हणजे पेशी रचना व पेशी अंगके. साधारणपणे जीवशास्त्रामधला लक्षात न राहणारा त्रासदायक कठीण भाग म्हणजे हा पेशी रचनेच्या संदर्भात आहे. पाठ्यपुस्तकातला कॉलम मी काही सांगत नाही कारण तुम्हाला तो वाचू शकता, तुम्ही अभ्यास करू शकता. पण समृद्ध केलेल्या भागामध्ये जो आहे की ज्याची आपल्याला चर्चा करावी लागेल, त्याचा अभ्यास करावा लागेल, तो म्हणजे पेशी शोध पूर्व अवस्था. म्हणजे पेशींचा शोध लागण्यापूर्वी काय अवस्था होती, कोण त्या संदर्भात कशा पद्धतीने अभ्यास केला जात होता. कारण आपल्याला माहिती आहे 1938 साली श्लाइडेन आणि थिओडर यांनी त्या पेशीच्या संदर्भातला शोध केला. पण पूर्वीची अवस्था कशी होती, त्यानंतर पेशीचा शोध कसा लागला
आणि पेशी ते शरीर यांचे संघटन कसं होतं. कारण आपल्याला माहिती आहे की शरीरामध्ये सगळ्यात लघुत्तम लहानात लहान भाग कोणता असेल तर तो पेशी आहे. पेशीपासून ऊती, ऊतीपासून इंद्रिय आणि इंद्रियापासून इंद्रिय संस्था आणि मग शरीर, ही जी साखळी आहे त्याचे संघटन कसं केलं जातं त्याचाही अभ्यास आपल्याला बघायचा आहे. मी याच्या समोर सगळ्या लिंक दिल्या आहेत, तुम्ही त्या लिंकच्या साह्यानं सगळी माहिती बघू शकता. त्यानंतर जो पुढचा आहे तो पेशीची रचना, पेशीची भाग. त्याच्यामध्ये कोणत्या बाबीबाबत आपल्याला बारकावेने लक्ष घालावं लागेल ते म्हणजे पेशीची रचना कशी असते. त्याच्यामध्ये दोन प्रमुख मगाशी आपण वर्गीकरणामध्ये पण बघितले होते, पेशी भित्तिका असलेले आणि पेशी भित्तिका नसलेले. त्यामुळे पेशी भित्तिका व पेशी पटल यांची रचना, यांचं महत्व, त्यानंतर पेशी द्रव्य, त्यानंतर पेशींची कार्ये आणि त्या कार्यामध्ये पेशीच्या कार्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग जो असेल तो त्याच्या पेशीमधले असलेले केंद्रक किंवा न्यूक्लियस त्याला आपण म्हणतो. तर त्या केंद्रकाची रचना कशी असते. वेगवेगळ्या वनस्पतींमध्ये किंवा प्राण्यांमध्ये ते न्यूक्लियसचं स्वरूप कसं बदललं जातं याही बाबी आपल्याला बघायला मिळतील. त्यानंतर त्याच्या पेशीमध्ये असलेले वेगळे घटक जे आहेत, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असेल, गॉल्गी कॉम्प्लेक्स असतील, लायसोझोम्स असतील किंवा मायटोकॉन्ड्रिया ज्याला आपण पेशीचं एनर्जी सप्लायर म्हणतो ते मायटोकॉन्ड्रिया असेल, रिक्तिका व्हॅक्युल्स जे सगळं संपूर्ण शरीरमध्ये किंवा वनस्पतीमध्ये ट्रान्सपोर्टेशनचं काम करतात ते व्हॅक्युल्स असतील, आणि सगळ्यात महत्वाचं तो म्हणजे स्वयंपोषी हा गुणधर्म ज्याच्यामुळे उठून दिसतो ते क्लोरोप्लास्ट किंवा हरित लवक. ह्या बाबींचा विचार आपल्याला पेशी रचना व पेशीची भाग याच्यामध्ये करावा लागेल. त्यानंतर पेशींचा आकार कसा असतो, केवढा असतो, याही बाबी बघणं गरजेचं असतं. तो मोजतात कसा, त्याचे वेगळे आकार कसे आहेत. जसं कार्यानुसार पेशींचे आकार वेगवेगळे असतात. जसं गोलाकार आहे, दंडाकार आहे, स्तंभाकार आहे किंवा सर्पिलाकार आहे, अंडाकृती आहे, आता आयताकृती आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे पेशींचे भाग आपल्याला आकार आणि त्यांची कार्य ही दिसून येतात. त्यानंतर ही सगळ्या पेशीचा अभ्यास करण्यासाठी महत्वाचं काय असेल तर सूक्ष्मदर्शक आहे. पूर्वीच्या काळामध्ये सूक्ष्मदर्शक होतं, आताच्या काळामध्ये आपण त्याच्यामध्ये थोडंसं ऍडव्हान्स होऊन त्याला इलेक्ट्रॉनिक सूक्ष्मदर्शक, की ज्याचं मॅग्निफिकेशन अजून जास्त आहे, दृश्यता आणखीन जास्त आहे, ते इलेक्ट्रॉनिक सूक्ष्मदर्शक, त्याची रचना, त्याचं कार्य, त्याचं ऑपरेटिंग याही बाबी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पेशींची ऊर्जा वापरून व न वापरून चालणाऱ्या क्रिया कोणकोणत्या आहेत ते आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये पेशीय भक्षण असेल, पेशी उत्सर्जन, जसं माणसाच्या वेगवेगळ्या क्रिया चालतात, त्या माणसाच्या दिसणाऱ्या क्रिया जशा आहेत तशा पेशीच्याही त्याच क्रिया चालतात. त्या कोणकोणत्या असतात तर पेशीय भक्षण असेल, पेशी उत्सर्जन असेल, विसरण असेल, परासरण त्याला आपण डिफ्युजन आणि ऑस्मोसिस म्हणतो, समपरासी असेल त्याला आयसोटॉनिक म्हणतो, अवपरासी असेल त्याला हायपरटॉनिक म्हणतो आणि अतिपरासी त्याला हायपरटॉनिक असं म्हणतो. ह्या बाबी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा महत्वाचा आणि जास्त प्रश्न पडणारा भाग म्हणजे आरोग्य आणि रोग. साधारणपणे मानवी जीवनामध्ये जसं सजीवांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोग येतात तसे वनस्पतीमध्ये पण असतात. मग हे येऊ नये म्हणून त्याचं आरोग्य जपलं पाहिजे. मग हे आरोग्य आणि रोग मध्ये कोणकोणत्या गोष्टी संकल्पनांचा समावेश होतो तर त्याही आपण आपल्याला माहिती बघणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामध्ये पहिले शारीरिक आरोग्य. आरोग्य म्हणले की फक्त शारीरिक येत नाही तर त्याच्याबरोबर दुसरं येतं ते म्हणजे मानसिक आरोग्य. आताच्या काळामध्ये जर आपण बघायला गेलो, 21व्या शतकामध्ये आपण वावरताना बघायला गेलो तर शरीरापेक्षा माणसं मानसिकरित्या जास्त विकलांग आहे. आणि आता नवीन टर्मिनॉलॉजी पण आली आहे, भावनिक आरोग्य. म्हणजे जसं मानसिक आरोग्य वेगळं होतं त्याच्यामध्ये अजून सूक्ष्म भाग घेऊन भावनिक आरोग्य सुद्धा आलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आरोग्याची संकल्पना काय आहे, ते आरोग्य म्हणजे मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगल्या राहण्यासाठी सवयी चांगल्या कोणकोणत्या आहेत तो भाग आहे. त्यानंतर चांगल्या आरोग्याचे महत्व कोणकोणतं आहे तो भाग आहे. आणि हे आरोग्याची संकल्पना झाल्यानंतर दुसरा जो भाग आपण खाली बघतो तो म्हणजे रोग. या रोगाची व्याख्या काय आहे, रोगाचे संबोध कोणकोणते आहेत आणि जसं शारीरिक रोग आहेत तसे मानसशास्त्रीय रोग सुद्धा आहेत, त्याची संकल्पना आणि त्याचे प्रकार कोणकोणते तो भाग आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि तिसरा जो प्रकार आहे तो रोगांचे प्रकार आहे. त्या रोगाच्या प्रकारामध्ये दीर्घकालीन रोग आहेत, त्यानंतर तीव्र रोग आहेत, अनुवंशी रोग आहेत आणि संसर्गजन्य रोग आहेत. आता ह्यातली सगळ्याची उदाहरणं, त्याची लक्षणं आणि त्याच्यावर असलेले उपचार या बाबी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. दीर्घकालीन रोग प्रकार आपल्याला माहिती आहे, जसं कुष्ठरोग असेल किंवा कॅन्सर सारखा भाग असेल हा दीर्घकालीन चालणार, मधुमेहासारखा भाग असेल तो दीर्घकालीन आहे.
तीव्र रोग म्हणजे एखादा अटॅक येणं आणि पटकन जाणं, अनुवंशिक रोग, काही कोड सारखे भाग असतील किंवा आणखीन काही आईला होते, आजीला होते म्हणून आपल्याला झाले, ते सगळे अनुवंशिक रोग असतील. आणि काही संसर्गजन्य रोग, कोरोनासारखा सगळ्यांनी अनुभवलेला आहे असे संसर्गजन्य रोग, त्याची लक्षणं, त्याची तीव्रता, त्याची कारण, या सगळ्या बाबी आपल्याला वाचणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा जो भाग आहे, संसर्गजन्य रोगांची संकल्पना कोणती आहे, त्यानंतर क्षयरोग, अतिसार, पटकी, विषमज्वर, हिवताप, प्लेग, कुष्ठरोग, डेंग्यू, स्वाईन फ्लू, एड्स, ह्या साधारणपणे जास्त चालणाऱ्या रोगाच्या संदर्भातली किंवा ज्याचं लोकांना इन्फेक्शन होतं अशा रोगांची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. पुढे मुद्दे दिलेत बघा मी, त्याची कारक, संक्रमणाचे माध्यम, त्यानंतर लक्षणं आणि त्याचे उपाय किमान आणि उपचार, एवढ्या बाबी तरी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण परीक्षेमध्ये प्रश्न पडताना रोगाचं नाव आणि त्याच्यावर केलेले उपचार, जर उदाहरणार्थ हिवताप असेल तर कोणत्या गोळ्या वापरतात, कुष्ठरोग असेल तर कोणत्या पद्धतीच्या गोळ्या वापरतात, अशा पद्धतीचे प्रश्न हे परीक्षेला पडले जातात. तुम्ही कोणत्याही स्पर्धा, कारण राज्य शासनानं सुद्धा या रोगांच्या निर्मूलनासाठी मोठमोठ्या मोहीम राबवलेल्या आहेत. त्यामुळे मोहिमांची नावं विचारली जातात, त्या मोहीम केव्हा सुरू झाल्या हेही विचारलं जातात आणि त्यांची सक्सेसफुल यशस्वीता किती आहे याही संदर्भातले प्रश्न पडले जातात. कुष्ठरोगासारखा मोठा अभियान शासनानं, केंद्र शासनाने, राज्य शासनानं खूप वर्ष चालवलेलं आहे. त्यामुळे या रोगाच्या संदर्भातल्या बाबी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर जागतिक महामारी कोणकोणती आली, ती कोरोना आपण बघितली होती. आणि दुसरे काही रोग हे अपघात पद्धतीनं होतात, जसं उदाहरणार्थ कुत्रं चावणं, हे रेबीज असेल किंवा प्राण्यामार्फत होणारे रोग असतील, तर हे कोणकोणते आहेत, त्यांची लक्षणं, उपाय, उपचार हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. यानंतर पुढं सजीवातील पोषण ही एक आपण संकल्पना बघणार आहोत. साधारणपणे पोषण म्हणजे आपण वनस्पती किंवा प्राणी स्वतःचं अन्न किंवा स्वतःची वाढ, स्वतःची जैविक लक्षणं ही जपण्यासाठी त्यांना कोणत्या तरी प्रकारची ऊर्जा किंवा एनर्जी गरजेची असते, ती कशा पद्धतीने मिळवतात आणि मग ती कार्य स्वतःची कसे चालवतात, याच्यासाठी जी प्रक्रिया आहे त्याला आपण पोषण असं म्हणतो. पोषण प्रक्रियेमध्ये पोषण द्रव्य सजीव हे मिळवत असतात. त्याला गरज कशासाठी असते, तर दैनंदिन त्याच्या गरजा आणि कार्य पूर्ण करण्यासाठी असतात. मग हे ऊर्जा कुठून मिळवली जाते, तर अन्नापासून मिळवली जाते. म्हणून आपण वर्गीकरणामध्ये पण बघितलं होतं की स्वयंपोषी वनस्पती आणि परपोषी वनस्पती. मग आता स्वयंपोषी वनस्पती म्हणजे काय, तर जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. मग ह्याच्यामध्ये एक प्रक्रिया आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची आहे, ती म्हणजे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया, फोटोसिंथेसिस प्रोसेस. फोटोसिंथेसिस प्रोसेस मध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो, जसं मगाशी मी तुम्हाला क्लोरोप्लास्ट किंवा हरितद्रवक असेल, सूर्य असेल, क्षार असेल, पाणी असेल, या सगळ्यांचा समावेश होतो. तर परीक्षेच्या दृष्टीने विचार केला तर या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये समाविष्ट घटक आणि होणारी रासायनिक अभिक्रिया हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे किंवा त्याच्या दृष्टीने तयारी करणं गरजेचं आहे. त्यानंतर एक हरितद्रव्य किंवा स्वयंपोषी वनस्पती हे सगळं प्रकाश संश्लेषण प्रक्रियेनं अन्न तयार करतात, पण ते साठवतात कशाच्या स्वरूपामध्ये. जसं आपण आपल्या घरामध्ये स्वयंपाक केला की आपण भांड्यामध्ये साठवतो किंवा शेतीमध्ये तयार झालेला माल एखाद्या गोडाऊनमध्ये साठवतो, तसं पेशीमध्ये तयार झालेला माल साठवतात कुठं, तर ते एटीपी एनर्जीच्या स्वरूपात साठवतात. याही संदर्भातले आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर हे तयार झालेलं अन्न वनस्पतीमध्ये कसं सगळ्या पानांपर्यंत, खोडापर्यंत, फुलापर्यंत पोहोचवलं जातं, ती वहन प्रक्रिया आपल्याला माहिती असली पाहिजे. कारण आपल्याला माहिती की वनस्पतीमध्ये मुळापासून पाणी, क्षार ह्या गोष्टी शोषल्या जातात आणि संपूर्ण पर्यंत वनस्पतीच्या सगळ्या अवयवापर्यंत पोहोचवल्या जातात. मग ती वहन प्रक्रिया कोणती असते आणि कोणती पोषण द्रव्य त्या वहन प्रक्रियेत मिळतात हेही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. यानंतर पुढे आहे ते म्हणजे सहजीवी पोषण, परपोषी वनस्पती, कीटकभक्षी वनस्पती आणि मृतोपजीवी वनस्पती. ज्यावेळेस मला स्वतःचं अन्न मला स्वतः बनवता येत नाही त्यावेळेस मला दुसऱ्याच्या आधारावर राहावं लागतं. तसं वनस्पतींमध्ये हा नैसर्गिक ट्रेंड दिसतो की त्यांना त्यांच्या जर क्लोरोप्लास्ट नसेल, हरितद्रव्य नसेल, तर ते कोणावर तरी आधारलेले राहतात, मग कोणाच्या तरी बरोबर जातात, म्हणून त्याला सहजीवी पोषण असं म्हणलेलं आहे. मग सहजीवी पोषणामध्ये आपल्याला शैवालाचं उत्तम उदाहरण आहे किंवा बुरशीचं उत्तम उदाहरण आहे, दगडफुलाचं उदाहरण आहे. आता या संदर्भातले खूप प्रयोग तुम्हाला माहिती आहेत, पण हे शैवाल
किंवा ही बुरशी कुठं निर्माण होते, कशा पद्धतीचं पोषक द्रव्य त्यांच्याकडे निर्माण होतं आणि त्यांचा वापर करून ते कसे जगतात, या संदर्भातल्या सगळ्या बारकावे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर परपोषी वनस्पती, जसं आपल्याला माहिती आहे की भांडगुळ वनस्पतीचं आपण कायम नाव घेतो, भांडगुळ, की जी दुसऱ्या वनस्पतीच्या साहाय्यानं वाढते, तर ती वाढण्याची प्रक्रिया कशी आहे, त्यामुळे तिथं परपोषी वनस्पती, त्याची रचना आणि त्यांची उदाहरणं ही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर आता सहजीवी वनस्पती आणि परपोषी वनस्पती ह्याच्या दोघांमध्ये थोडासा जंगली होण्याची शक्यता असते. त्यामुळे लक्षात ठेवा की परपोषी वेगळ्या आहेत आणि सहजीवी वेगळ्या आहेत. त्यानंतर कीटकभक्षी वनस्पती आहेत. काही ठराविक वनस्पती त्या कीटकभक्षी आहेत, जसं ड्रोसेरा बर्मानी नावाचे एक वनस्पती फूल आहे की ते किड्यांना किंवा सूक्ष्मजीवांना पकडतं आणि खातं आणि स्वतःचं उदरनिर्वाह करतं. त्या कीटकभक्षी वनस्पती आहेत. आणि शेवटचं जे आहे ते मृतोपजीवी वनस्पती. एखाद्या मृत सजीवावर कुजलेल्या वनस्पती किंवा प्राण्यावर त्या स्वतःच्या वाढतात आणि स्वतःचं पोषण करतात. आता ह्या मृतोपजीवी वनस्पतींच्या संदर्भात आपल्याला सजीवांची कुजण्याची प्रक्रिया माहिती असणं गरजेचं आहे. डिकम्पोजिशन कसं होतं ते माहिती असलं पाहिजे. मग त्या डिकम्पोजिशन मध्ये कोणती पोषण तत्व मिळतात आणि त्या पोषण तत्वाचा वापर कोण करतं आणि कोण वाढतं याची उदाहरणं माहिती असली पाहिजेत. जसं भूछत्र आहे किंवा बुरशी, या बाबी त्या मृतोपजीवी वनस्पतींची उत्तम उदाहरण आहेत. त्यानंतर आपण पुढे बघणार आहोत तो म्हणजे वनस्पतीमधील पोषण द्रव्य कोणकोणते आहेत आणि समभक्षी पोषण, मृतोपजीवी पोषण आणि परजीवी पोषण यातील साम्य फरक. तुम्ही जर इकडं एनरिच केलेला भाग जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल की ह्या घटकापेक्षा तिकडं बरीचशी माहिती तुम्हाला वाचावी लागेल. त्याच्यामध्ये वनस्पतीसाठी आवश्यक असणारी पोषण द्रव्ये, वनस्पतीमधील पोषण द्रव्यांचे उपयोग, पोषण द्रव्याच्या अभावी होणाऱ्या वनस्पतींवर परिणाम, जसं एखादी गोष्ट मिळाली नाही तर ते पीक किंवा ते फळ किंवा ते पान हे कशा तरी लक्षणांनी बाधित होतं, त्याचे पोषण तत्व त्याला मिळत नाहीत, ते कोणकोणते परिणाम होतात त्याही बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर एकपेशीय सजीव, त्या अमिबाचं अन्नग्रहण कसं चालतं ते माहिती असणं गरजेचं आहे. शाकाहारी प्राणी, मांसाहारी प्राणी, मुंग्यांचे पोषण, घरमाशांचे भक्षण कसं चालतं, वाळवी हिची कार्यपद्धती कशी आहे. त्यानंतर हे सगळं समभक्षी पोषण आणि मृतोपजीवी पोषण आणि परजीवी पोषण याची तुलनात्मक अभ्यास करताना या सगळ्या उदाहरणांचा आपण समावेश केलेला आहे. या बाबी किमान माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं आहे पोषण आणि आहार. आता या पोषण आणि आहारामध्ये 100% प्रत्येक परीक्षेला किमान 2 तरी प्रश्न विचारले जातात की याच्यामध्ये पोषण असणारी घटक कोणकोणते आहेत. मग त्याच्यामध्ये कर्बोदके आहेत, स्निग्ध पदार्थ आहेत, प्रथिन आहेत, खनिज आहेत, जीवनसत्व आहेत. व कोणत्या पदार्थातून कोणतं जीवनसत्व किंवा कोणतं पोषण मिळतं ह्या सगळ्या बाबी आपल्याला तुलनात्मक दृष्ट्या तिथे विचारल्या गेल्या पाहिजेत. त्या लक्षात राहत नसतील तर पाठ करावे लागतील. आणि ही साखळी आहे, पोषणची तत्व कोणती आहेत, कोणत्या पदार्थात मिळतात आणि त्याच्यामुळं कोणता फायदा होतो आणि अभावामुळं काय होतं, ही साखळी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आणखीन एक शब्द तुम्हाला खाली दिसतोय तो म्हणजे प्रोबायोटिक्स. साधारणपणे आपल्याला वरची कर्बोदक, स्निग्ध पदार्थ हे पाठ आहेत, पण प्रोबायोटिक्सच्या संदर्भात आपण बऱ्याच वेळा दुर्लक्ष करतो. तर प्रोबायोटिक्स ही सूक्ष्म जीवांमुळे तयार झालेल्या गोष्टी आहेत, शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. आणि शेवटचा आहे दुग्धजन्य पदार्थ. या सगळ्या बाबींचा समावेश हा आपल्या संतुलित आहाराच्या संकल्पनेच्या संदर्भात आहे. त्यामुळे संतुलित आहारामध्ये हे सगळे जर घटक आले तर मग आपलं कुपोषण होत नाही. म्हणून पुढची जी टर्म आहे ती कुपोषण कशामुळे होते तर कुपोषणाचा अर्थ, त्याचं स्वरूप, महाराष्ट्रातील कुपोषणाची परिस्थिती काय आहे, जसं आपण नंदुरबार बघितला, रायगड जिल्ह्यातला काही भाग बघितला, धुळ्याकडचा काही बघितला, गडचिरोली सारखा भाग बघितला, तर तिथं कुपोषित बालकांची किंवा लोकांची संख्या जास्त आहे. हे कशामुळे होतं हेही आपल्याला माहिती असलं पाहिजे. मग आतापर्यंत कुपोषण दूर करण्यासाठी शासनाने कोणकोणत्या योजना केलेल्या आहेत आणि त्याचा परिणाम काय झालेला आहे याची तुलनात्मक दृष्ट्या मी साईटमध्ये इथं तुम्हाला माहिती दिलेली आहे. जसं कुपोषण आहे तसं अतिपोषणही आहे. लठ्ठपणा किंवा ह्या सगळ्या बाबी जे होतात ते त्या अतिपोषणामुळे होतात. त्यामुळे अतिपोषण ही संकल्पना सुद्धा तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. अतिपोषणाचे दुष्परिणाम कोणते होतात आणि ते टाळण्यासाठी आपली भूमिका काय असली पाहिजे या संदर्भातला अभ्यास आपण करावा. अन्न पदार्थातील भेसळ हा याच्यावर सुद्धा परीक्षेला 100% प्रश्न विचारला जातो की कोणत्या पदार्थात कोणता पदार्थ मिसळला जातो आणि
त्याचे परिणाम काय होतात. त्यामुळे अन्न प्रशासन व भेसळ, जसं जे दिवाळीत दसऱ्यात जास्त ऍक्टिव्ह असतं त्या डिपार्टमेंटच्या संदर्भातली आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कोणकोणत्या अन्नपदार्थात कोणकोणती भेसळ केली जातात, त्याची उदाहरणं, त्याच्यानंतर ती भेसळ केल्यानंतर ते कसं ओळखायचं याच्याही पद्धती आहेत. त्या पद्धती ते प्रकार आपल्याला माहिती पाहिजे. त्या भेसळीमुळे होणारे त्याचे परिणाम, त्याचबरोबर अन्न भेसळीमध्ये ही भेसळ केल्यानंतर कोणाकडे तक्रार करावी, त्याचं स्टँडर्ड कसं ठरावं, या संदर्भातल्या सगळ्या बाबी इथं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढं सजीवातील विविधता आणि त्याचं वर्गीकरण. जसं आपण सुरुवातीलाच या संदर्भात मी बोललो होतो, त्यामुळे जास्त आता बोलणार नाही. पण सजीवातील विविधता कोणकोणती आहे, तर गवतासारखी वनस्पती असेल, उंच डेरेदार वनस्पती असेल, पाण्याखालची वनस्पती असेल, स्वयंपोषी परपोषी वनस्पती असेल, किंवा वनस्पतींचे हे वर्गीकरण ज्यांनी केलं त्या करोलस किंवा लिनियस यांचं जीवनचरित्र आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्यांनी कशा पद्धतीनं त्याचे वर्गीकरण केलं, संशोधन केलं, हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्याच्यानंतर वृक्ष, वनस्पतीचे जे वेगवेगळे प्रकार आपण आकारानुसार करतो, त्याच्यामध्ये वृक्ष आहे, रोपटा आहे, झुडूप आहे, वेल आहे, यांच्या सगळ्यांची रचना, त्यांचे प्रकार, त्याची वैशिष्ट्ये, ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. पुन्हा त्याचं वर्गीकरण आहे बघा, सपुष्प वनस्पती, अपुष्प वनस्पती, याही बाबीवरून वर्गीकरणाचे जेवढे जेवढे प्रकार आहेत ते सगळे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जसं वनस्पतीचं वर्गीकरण आपण बघितलं तसं प्राण्यांचंही वर्गीकरण केलं जातं. त्या प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये त्यांच्यामध्ये असलेली जी विविधता आहे, डोळ्यानं न दिसणारे प्राणी आहेत, लहान प्राणी आहेत, मोठे प्राणी आहेत, आकाशात उडणारे प्राणी आहेत, कीटक वर्गीय प्राणी आहेत, किंवा सरपटणारे वेगवेगळे प्राणी आहेत, त्यांच्यामधली त्यांची विविधता, त्यांचे प्रकार, त्यांची लक्षणं आणि त्यांचं साधारणपणे हॅबिटॅट कोणकोणतं आहे, या बाबी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर प्राण्यांचे वर्गीकरणाचे निकष कोणी ठरवले, कसे ठरवले, त्याही संदर्भातला, जसं आपण वनस्पतीचं वर्गीकरण बघितलं तसं प्राण्यांच्या वर्गीकरणासंदर्भातले सुद्धा निकष या गोष्टी असल्या पाहिजेत. त्यांचे आणखी प्रकार आपण बघितले, ते मगाशी पृष्ठवंशीय अपृष्ठवंशीय बघितले होते. त्याचबरोबर खाली आपण आणखी बघतो, अंडज प्राणी असतील, जरायुज असतील, उभयचर प्राणी असतील, खेचर प्राणी असतील, हाही भाग आपल्याला माहिती आणि त्याची उदाहरणासकट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर शेवटचा भाग जो येतो तो सूक्ष्म वनस्पतींच्या प्राण्यांच्या संदर्भात त्यांचंही वर्गीकरण केलं जातं. मग आधी केंद्रकी जीवाणू असतील आणि दृश्य केंद्रकी जीवाणू असतील, कवक, शैवाल या विषाणू यांचा संदर्भ असणं गरजेचं आहे. ही टर्मिनॉलॉजी आणि त्याची उदाहरणं आपण अत्यंत बारकाईने वाचणं गरजेचं आहे. त्यानंतर मानवी इंद्रिय संस्था, मी जसं मगाशी म्हणलं की परीक्षेच्या संदर्भातले काही ठोकताळे असतात, त्याच्या ठोकताळ्यामधल्या हा एक महत्वाचा ठोकताळा आहे की इंद्रिय संस्थांवर 100% प्रश्न विचारला जातो. मग कोणत्या इंद्रिय संस्था असतील, तर त्याच्यामध्ये अस्थि संस्था आहे, मज्जा संस्था आहे, अन्नप्रचन संस्था आहे, किंवा नर्वस सिस्टीम आहे, उत्सर्जन संस्था आहे. ह्या सगळ्या संस्था आपल्याला माहिती पाहिजेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, नुसतं माणसामध्ये ह्या इंद्रिय संस्था कशा काम करतात हे माहिती नाही पाहिजे, तर ह्याच्याबरोबर कम्पॅरेटिव्ह पाहिजे. म्हणजे जसं मगाशी मी तुम्हाला सस्तन प्राण्याचं उदाहरण सांगितलं की माणसाची इंद्रिय संस्था या उंदरासारख्या असतात, माणसाची इंद्रिय संस्था या बेडकाप्रमाणे काम करत असतात. त्यामुळं त्या दोघांव्यतिरिक्त प्राण्यांमध्ये कसं, जसं देवमासा असेल किंवा सरपटणारे प्राणी असतील किंवा पक्षी असतील, याच्यामध्ये त्या इंद्रिय संस्थांचं काम कसं चालतं हे तुलनात्मक दृष्ट्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पहिल्यांदा मी सांगतोय ते अस्थि संस्था. अस्थि संस्थेमधले कोणत्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे, तर अस्थि संस्था त्याची रचना माहिती पाहिजे. शरीरात वेगवेगळ्या हाडांची रचना कशी असते, हाडांची संख्या किती असते, सांधे कोणकोणते असतात, सांध्याचे कोणकोणते प्रकार असतात, जोड्या लावांमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, सांधे आणि सांध्याचे प्रकार, आणि मग खाली दिले जातील क्रम लावा. मी शेवटच्या त्याच्यामध्ये तो प्रश्नामध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर हा जो भाग आहे ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. ही जी हाड आहे त्या हाडांना पोषक द्रव्य कोणतं आहे, कोणतं गरजेचं आहे. त्यानंतर त्याची नवीन संकल्पना जी आहे त्या अस्थिभंग, हाड मोडणे. मग ते अस्थिभंग झाल्यावर कोणते उपचार करावे, प्रथमोपचार कोणते करावेत, त्याच्यावरचे कोणते उपाय आहेत. एखादं अस्थि निघूनच गेला, जसं आपण बघतो युद्धामध्ये किंवा ऍक्सिडेंटमध्ये एखाद्याचा पाय तुटतो, मग त्यावेळेस काय केलं पाहिजे, कृत्रिम अवयव, त्याचे सांधे रोपण केलं जातं. मग त्याच्या पद्धती कशा असतात. पण आणि सगळ्यात महत्वाचं, हे सगळं करत असताना जसं विज्ञानाने ठरवून दिलेले उपचार आहेत तसे काही आपल्याकडे पारंपरिक पद्धतीनं चाललेले, गैरसमजातून चाललेले आलेले सुद्धा उपचार आहेत. त्याच्यामध्ये बघा बऱ्याच गावांमध्ये असतात की डॉक्टरकडे फ्रॅक्चर झाला, डॉक्टरकडे गेलो तर ते म्हणतात की काय डॉक्टरकडे जाऊन महिनाभर प्लास्टर होऊन बसण्याची गरज नाही, मी तुम्हाला हाड जोडून देतो. कोणत्याही साधनाचा वापर न करता
किंवा हातोडीसारख्या घातक अशा हत्याराचा वापर करून ते हाड जोडून देतात. त्यामुळे ह्या चुकीच्या उपचार पद्धती कोणकोणत्या आहेत ह्याही बाबी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढची इंद्रिय संस्था आहे ती म्हणजे मानवी त्वचा, स्किन. या स्किनच्या संदर्भात सुद्धा त्याची रचना कशी आहे, त्याच्यातून संवेदनांचे वहन कसं होतं, कारण ज्ञानेंद्रियापैकी एक महत्वाचं ज्ञानेंद्रिय म्हणजे त्वचा आहे. मग ती संवेदना कशी मेंदूपर्यंत पोहोचवली जाते, त्यासाठी कोणती यंत्रणा त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर विविध सजीवांमधली त्वचा, त्याची तुलनात्मक दृष्ट्या माहिती पाहिजे. मग त्वचेचे रंग वेगवेगळे असतात. तुम्ही अमेरिकेतली माणसं बघितलीत, आफ्रिकेतली माणसं बघितली, भारतातील माणसं बघितली की त्यांच्या रंगामध्ये फरक दिसतो. हा रंगातला फरक कशामुळे दिसतो, तर मेलॅनिनच्या प्रमाणामुळे दिसतो. त्यामुळे मेलॅनिन म्हणजे काय, त्याचं महत्व काय. आणि दुसरी गोष्ट, त्वचेचं जे टेक्स्चर आहे तो वयानुरूप बदलत जातं. लहान मुलाची त्वचा बघा, तरुण माणसाची त्वचा बघा किंवा वृद्धावस्थेतल्याची त्वचा बघा, हा वयानुरूप बदल होत जातो, तो या त्वचेमध्ये येतो. त्यानंतर पुढची इंद्रिय संस्था आपण जी बघणार आहोत त्याच्यामध्ये आहे मानवी स्नायू. त्याच्यामध्ये स्नायूची रचना, स्नायू व हाडे. आपण मगाशी नुसतं हाडं बघितली, आता आपण मसल्स स्नायू बघतो. हे दोघांच्या एकत्रित बांधणीतून शरीर निर्माण झालेलं असतं. शरीराला जो विशिष्ट आकार आहे, शरीराला जो विशिष्ट पोत आहे, तो या स्नायूंमुळे असतो. हे स्नायू कसे असतात, स्नायूंची रचना कशी असते, स्नायूंचे प्रकार कोणकोणते आहेत, त्या सगळ्या बाबी आपल्याला माहिती असणे. बऱ्याच वेळा हे स्नायू चांगले राहण्यासाठी स्टेरॉइड्स वापरले जातात. बरेच जण इथं व्यायाम करतात, जिम मध्ये जातात, 6 पॉकेट 8 पॉकेट करण्याचा प्रयत्न करतात. मग ते करताना स्टेरॉइडचे बाहेरचा पदार्थ घेतला जातो, त्याचा परिणाम काय होतो. आणि दुसरं त्यानंतर भाग आहे की ते स्नायूंना दुखापत कशामुळे होऊ शकते, याही बाब आपल्याला बघणं गरजेचं आहे. यानंतर पुढची इंद्रिय संस्था आहे ती म्हणजे मानवी पचन संस्था, जी 3री 4थी पासून आपण शिकत आलेलो आहे. त्याच्याबद्दल मी जास्त बोलणार नाही, पण एक गोष्ट महत्वाची आहे की मानवी पचन संस्था जशी मानवामध्ये बघतो तसं आपण मानवेतर प्राण्यांमध्येही ती बघणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जसं उदाहरणार्थ सरडा असेल, अमिबा असेल, मधमाशी असेल किंवा गाय किंवा म्हैस असेल, यांच्यामध्ये कशा पद्धतीने अन्नपचन चालतं ह्याही बाबी आपण तुलनेनं बघणं गरजेचं आहे. यानंतर पुढची इंद्रिय संस्था आहे ती म्हणजे मानवी श्वसन संस्था, रिस्पायरेटरी सिस्टीम. कोरोनाच्या काळामध्ये बऱ्यापैकी ही आपल्याला रिस्पायरेटरी सिस्टीम माहिती झालेली आहे. मगाशी मी तुम्हाला सांगून गेलो की रक्त शुद्धीकरणाचं काम या रिस्पायरेटरी सिस्टीम मुळे होतं. ऑक्सिजन आत घेणं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकणं, हे जे महत्वाचं काम करतं ते फुफ्फुस यांच्या मार्फत केलं जातं. त्यामुळं या इंद्रिय संस्थेची रचना, त्याच्यामध्ये असणारी इंद्रिये आणि त्या इंद्रियांचं काम, एवढं कम्पॅरेटिव्ह जरी आपण सगळ्या इंद्रिय संस्थांचं लक्षात ठेवलं तरी सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी याची उत्तरं देता येतात. त्यानंतर पुढची इंद्रिय संस्था आहे ती सर्क्युलेटरी सिस्टीम, त्याला आपण मानवी रक्ताभिसरण संस्था असं म्हणतो. ह्या सगळ्या इंद्रिय संस्था एकमेकाला अटॅच आहेत. कुठलीच इंद्रिय संस्था स्वतंत्रपणाने काम करू शकत नाही. डायजेस्टिव्ह सिस्टीमला रिस्पायरेशन लागतं, सर्क्युलेशन लागतं, आणि तसं सर्क्युलेशनसाठी रिस्पायरेशन सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळं रक्ताभिसरण संस्था ही सुद्धा एक महत्वाची बाब आहे. जसं वनस्पतीमध्ये झायलेम फ्लोएम हे कंडक्शनचं काम करतात, तसं शरीरामध्ये कंडक्शनचं काम हे सगळं रक्ताभिसरण संस्थेमार्फत होतं. त्यामुळे रक्त निर्मिती प्रक्रिया, हृदयाचे काम, रक्ताभिसरण संस्था, त्याची रचना व प्रक्रिया. त्यानंतर आता आणखी परीक्षेच्या संदर्भाच्या दृष्टीने जर विचार केला तर समृद्ध केलेल्या भागामध्ये तुम्हाला दिसेल की डायलिसिस नावाचा प्रकार आलेला आहे. की समजा तुमचं रक्त किडनी मार्फत शुद्ध होत नसेल तर ते शुद्ध रक्त शरीरामध्ये फिरण्यासाठी कृत्रिमरित्या शुद्ध केलं जातं, त्याला डायलिसिस म्हणतो आपण. त्यानंतर हृदयाच्या संदर्भात असणारे विकार, झटका, त्यानंतर त्या झटक्यावर आलेले उपचार, म्हणजे आपण बायपास सर्जरी असेल, ओपन हार्ट सर्जरी असेल किंवा अँजिओग्राफी असेल, अँजिओप्लास्टी असेल, हृदय प्रत्यारोपण जे महत्वाचं आहे, याही बाबतीत आपल्याला माहिती असणं गरजेचं. आणि शेवटचा भाग जो बघितला तो रक्तदाना संदर्भातला 100% याच्यावर एखादा प्रश्न पडला जातो की रक्तगट कुठल्याला कशाला चालू शकतं. त्यानंतर पुढचा एक महत्वाचा भाग आहे तो अन्न पदार्थांची सुरक्षा. याच्यामध्ये 3 संकल्पना महत्वाच्या आहेत: अन्नाचं बिघाड, अन्नाची नासाडी, आणि ती नासाडी होऊ नये म्हणून अन्न साठवण व सुरक्षित कसं ठेवलं पाहिजे या संदर्भातल्या बाबी आपण या घटकामध्ये बघणार आहोत. त्यानंतर पुढचा जो भाग आहे त्याच्यामध्येच अन्न रक्षणाच्या पद्धती कोणकोणत्या आहेत, प्रिझर्वेशन म्हणतो आपण त्याला. अन्न हे कीटकांपासून किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम पासून खराब होऊ नये म्हणून कसं प्रिझर्व केलं पाहिजे, तर त्याच्या वेगळ्या प्रक्रिया आहेत त्या माहिती पाहिजे. उदाहरणार्थ आपण पाश्चरीकरण, जसं दूध आपल्याला पाश्चराइज्ड दूध मिळतं त्यामुळे ते बरेच वेळ टिकतं. मग हे पाश्चरायझेशन कसं आहे,
किरणीयन कसं आहे, धुरीकरण कसं आहे, ह्या सगळ्या पद्धती आणि त्याची उदाहरणं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि पुन्हा शेवटचा भाग येतोय तो म्हणजे अन्न भेसळ. त्या अन्न भेसळामध्ये कोणकोणते पदार्थ केले जातात, मागाशी मी तुम्हाला या संदर्भात सांगितलं होतं की कोणत्या पदार्थामध्ये कोणते पदार्थ मिसळतात आणि कसे ओळखायचे या बाबी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर मुलांनो, ह्या साधारणपणे 10 संकल्पनांचा आपण विचार केल्यानंतर या जीवशास्त्राच्या विषयासंदर्भात टीईटीला किंवा सीटीईटीला कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतील या संदर्भात 1-2 मिनिटं आपण चर्चा करूया आणि आपलं मार्गदर्शन संपवूया. प्रश्नांचे वेगवेगळे प्रकार तुम्ही डीएडला किंवा बीएडला शिकलेला असाल. वस्तुनिष्ठ असेल, दीर्घोत्तरी असतील किंवा वस्तुनिष्ठमध्ये काही पर्याय असणारे असतात. बहुतांश टीईटीला आणि सीटीईटीला हे पर्याय असणारेच प्रश्न असतात. पण त्या अचूक पर्यायाचं उत्तर आपल्याला निवडताना आपल्याला प्रश्नाचा अर्थ कळणं गरजेचं आहे. म्हणून मगाशी मी तुम्हाला पहिली स्लाइड दाखवली होती की जीवशास्त्राचे आकलन होताना ती बाब लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे पहिल्यांदा प्रश्न नीट वाचा, प्रक्रिया संबोध नीट समजून घ्या आणि मगच उदाहरणाकडे जावे. पहिला प्रश्न आपण बघत होतो, कास्ती हे कोणत्या प्रकारच्या ऊतीचे उदाहरण आहे. आता पुन्हा आपल्याला लक्षात आलं पाहिजे की पेशी रचना, त्याच्यानंतर त्याचं संघटन हे कसं होत गेलं, त्याच्यामध्ये ह्या ऊतींचे सगळे प्रकार आपल्याला झालेले दिसून येतात. ह्याचं उत्तर आहे बघा, संयोजी ऊती. त्याच्यामध्ये 3 प्रकार जे कसे आहेत, अभिस्तर ऊती, चेता ऊती आणि वनस्पती ऊती. कास्ती हे साधारणपणे कशाच्या संदर्भातलं येतं तर 2 गोष्टी जवळ एकत्र करणं यासाठी. म्हणून संयोजी ऊती येतं, त्याचं लक्षण आणि त्याचे उत्तर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पुढचं आपण बघणार आहोत, तुम्ही तांबड्या पेशी खालीलपैकी कुठे तयार होतात. त्याला आरबीसीज आपण म्हणतो. साधारणपणे सजीवांमध्ये आरबीसीज तयार होतात, पण हे कुठं होतात, अस्थिमज्जा, यकृत, प्लीहा किंवा स्वादुपिंड. कोणती 3 उत्तरं चुकीची आहेत हे आपल्याला पटकन क्लिक करता आलं पाहिजे. यकृत, प्लीहा आणि स्वादुपिंड हे बऱ्यापैकी अन्न पचन संस्थेशी संबंधित येतात. त्यामुळं तिथं तांबड्या पेशी तयार होणार नाहीयेत. तर तांबड्या पेशी बोन मॅरो, त्याला आपण अस्थिमज्जा म्हणतो, तिथं तयार झालेला आपल्याला दिसून येतात. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे लाजाळूच्या पानाची हालचाल टिंब असते. आता इथं आपल्याला वनस्पतीची लक्षणं, त्याची रचना या बाबी माहिती असल्या पाहिजेत. तिथं पर्याय कोणकोणते दिले बघा. पहिला अ पर्याय आहे तो तापमानावरती, म्हणजे तापमान वाढल्यामुळे काय बदल होतात का. दुसरे प्रकाशानुवरती, त्याच्यामुळे काय बदल होतात का. आणि तिसरे अंधारानुवरती. आणि जी अचूक उत्तर आहे ते कंप कुचित हालचाल याच्यामुळं. आपल्याला दुसरी गोष्ट लक्षात येईल की सूर्यफूल आहे, उजेड पडला की ते फुलतं किंवा त्या दिशेला ते तोंड करतं. ही कुठली झाली, ही प्रकाशानुवरती हालचाल झाली. तसं तापमानावरती कुठलं आहे, अंधारानुवरती कुठलं आहे, याही बाबी याही उदाहरणं आपल्याला माहिती असतील तर मग आपण अचूक उत्तराकडे जातो. पुढचा जो प्रश्न आहे चौथा, तो म्हणजे आपल्या शरीरातील कोणते आम्ल आपले अनुवंशिक गुण ठरवते. मग अशा अनुवंशिक शास्त्र जेनेटिक्सच्या संदर्भात मी बोलताना तुम्हाला म्हटलं होतं की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गुण जातात, पण कशाच्या माध्यमातून जातात तर इथं पटकन उत्तरात आलं पाहिजे डीएनए. मग आरएनए काय करतं, HCl काय करतं आणि H2SO4 काय करतं. या बाबी जे चुकीचे उत्तर आहे ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. HCl हा आपल्या अन्नपचन संस्थेमध्ये समाविष्ट असतो, H2SO4 चा आपल्या शरीरामध्ये समावेश होत नाही, आणि आरएनए हे डीएनएचे रेप्लिकेशन नंतर येत असतात. त्यामुळे त्याची प्रक्रिया, त्याचं आणि ठिकाण हे बाबी आपल्याला माहिती असणं गरजेचं. त्यामुळे उत्तर आहे डीएनए. पुढचा 5वा प्रश्न आहे, अधिकेंद्रकी पेशींचा आकार केवढा असतो. त्यामुळे पेशींची रचना, पेशींची आकार हे मी तुम्हाला सांगून गेलो होतो की त्या माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. याचं उत्तर आहे 1 ते 10 मायक्रोमीटर. नीट पर्याय जर तुम्ही बघितलं तर तिसरा पर्याय पण तुम्हाला असं दिसतो की 5 ते 100 नॅनोमीटर, किंवा खालचा चौथा आहे 1 ते 10 नॅनोमीटर. मग आपल्याला इथं एककांमधला फरक लक्षात आला पाहिजे. मायक्रोमीटर मोठा आहे का नॅनोमीटर मोठा आहे, आणि ते पेशी या कोणत्या एककानुसार मोजल्या जातात हा फरक सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे 1 ते 10 मायक्रोमीटर याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे वनस्पतीची वाढ कोणत्या ऊतीमुळे होते. आपल्याला शरीराला जखम सुद्धा झाली की ती जखम भरून येण्यासाठी कोणत्या ऊती लागतात, तर ती प्रक्रिया आणि त्या ऊतींची नावं माहिती असणं गरजेचं आहे. दृढ ऊती आहेत, संयोजी ऊती आहेत आणि पेरेन्कायमा असतील. तर याच्यातलं उत्तर जे आहे ती विभाजी ऊती. एका पेशीपासून, एका ऊतीपासून दुसऱ्या ऊती निर्माण होत जातात
आणि तिथं वृद्धी किंवा वाढ होत झालेली दिसून येते. त्यामुळं विभाजीवती हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. त्यानंतर 6वा प्रश्न आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणता वायू हा हरित वायू नाही, हरितगृह वायू नाही. ज्या प्रदूषणामध्ये एक प्रकार बघितला जातो त्याच्यामधला हा सुद्धा आहे की हरितगृह याचा परिणाम कार्बनच्या प्रमाण वाढीवर होतो. मग कोणता वायू हा हरितगृहामध्ये निर्माण होत नाही, तर त्याचं आहे कार्बन डायऑक्साईड असेल, मिथेन असेल, नायट्रोजन असेल आणि जलबाष्प आहे. तर हे तिन्ही बाबी तयार होतात बघा. कार्बन डायऑक्साईड सुद्धा तयार होतो, हा मुख्य वायू आहे. त्यानंतर मिथेन होतो, कारण आपण कुजवून ज्या वनस्पती बायोगॅसमध्ये टाकतो त्याच्यापासून मिथेन होतो, त्यामुळं वनस्पतीच्या संबंधात मिथेन आहे. जलबाष्प आहे, जे टाकलेलं पाणी आहे त्याचं सुद्धा जलबाष्प काही प्रमाणात तयार होत असतं. पण नायट्रोजन हा भाग असा आहे की ज्याचा संबंध हरितगृहाशी नाही. त्यानंतर प्रश्न नीट वाचणं आवश्यक आहे. नंतर 8वा प्रश्न आहे, शरीरातील पांढऱ्या रक्तपेशींचा कर्करोग म्हणून कशाला ओळखतात. आता जो आपण मागाशी बघितलं होतं की आजार रोग कोणते आहेत, त्या रोगांची नावं आणि त्याची लक्षणं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे मधुमेह हा जेनेटिकली असेल, हृदयविकार हा अचानक येणारा रोग आहे, कावीळ हा सुद्धा होणारा व्हायरसचा रोग आहे, आणि ल्युकोमिया हा जर बघितला तर तो पेशींमुळे निर्माण होत असतो. म्हणून ल्युकोमिया याला आपण रक्तपेशींचा कर्करोग असं ओळखला जातो. त्यानंतर पुढचा जो 9वा प्रश्न आहे त्याच्यामध्ये नेचे ही कोणत्या वनस्पती विभागातील उदाहरण आहे. आता इथं आपल्याला लगेच क्लिक झालं पाहिजे की हा प्रश्न कोणत्या घटकाशी संदर्भात आहे, तर वनस्पतीचं वर्गीकरण याच्या संदर्भातला हा प्रश्न आहे. मग तिथं वनस्पतीचं वर्गीकरण लक्षात आलं पाहिजे आपल्याला की मग त्याच्यामध्ये ब्रायोफाइटा असेल, टेरिडोफाइटा असेल, अनवृत्तबीज असेल किंवा थॅलोफाइटा असेल, तर याचं उत्तर टेरिडोफाइटा आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर शेवटच्या प्रश्नाकडे आपण जातोय तो म्हणजे फुफ्फुसातील कोणती संरचना वायूच्या देवाणघेवाणीसाठी जबाबदार आहे. हा अत्यंत सोपा आणि आकलनीय प्रश्न आहे. मगाशी तुम्हाला मिसकन्सेप्शनच्या संदर्भात तुला सांगितलं होतं की आता इथे काय दिले बघा, फुफ्फुसामधील सगळे अवयव दिलेले आहेत, श्वसन संस्थेमधले सगळे अवयव दिलेले आहेत. एक नाक आहे, त्यानंतर श्वास नलिका आहे, डायफ्राम आहे आणि वायुकोश आहे. मग ह्याच्यातला नेमका कोणता, उत्तर सगळीच बरोबर आहेत. अन्नपचन श्वसन संस्थेच्या संदर्भातलीच सगळे पर्याय आहेत, पण याच्यात अचूक पर्याय कोणता आहे तर वायुकोश आहे. जो वायू ऍक्च्युअली ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकण्याचं काम करतो तो म्हणजे वायुकोश. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर वायुकोश आहे. त्यानंतर शेवटचा आणखी मी प्रश्न तुम्हाला मागाशी म्हणलं होतं की जोड्या लावायच्या पद्धतीने प्रश्न कसे विचारले जातात, त्यातला हा प्रश्न आहे तो खालील सांध्याचे प्रकार व हाड यांच्या जोड्या दिलेल्या आहेत, त्याच्यातील योग्य जोडी कोणती आहे ती तुम्ही शोधायची आहे. तर जो मी पर्याय नीट वाचले तर तुमच्या लक्षात येईल. उकळीचा सांधा आहे, त्यानंतर बिजागरीचा सांधा आहे, सरकता सांधा आहे, अचल सांधा आहे, आणि इकडे जोडे पलीकडच्या बाजूला जोड्या दिलेल्या आहेत की कोपर आहे, मनगट आहे, कवटीची हाडं आहेत आणि खांदा आहे. आणि खाली तुम्हाला उत्तर दिलेले आहेत बघा 1, 2, 3, 4 आणि त्याचा क्रम दिलेला आहे. अ ब क ड ब क अ ड हे क्रम दिलेले आहेत. आता इथं आपल्याला साखळी आणि त्याची उदाहरणं, हाडं, सांधे आणि त्याची कुठं ठिकाण असतात ह्या गोष्टी माहिती असतील तर आपण याचं पटकन उदाहरण देत होतो. अशा पद्धतीची प्रश्न वाचायला, क्रम ठरवायला ही जरी वेळखाऊ असली तरी मात्र ही अचूक दृष्ट्या उत्तर देण्यासाठी आपल्याला त्यातली रचना, क्रम माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून त्याला पर्याय काय आहे अ ब क ड. विद्यार्थी मित्रांनो, वेळेअभावी मी जास्त प्रश्नांची उहापोह किंवा चर्चा करू शकत नाही, परंतु आपल्याला लक्षात आलं असेल की इतर विषय आणि जीवशास्त्र किंवा विज्ञानातील भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र याच्यापेक्षा जीवशास्त्र हा विषय नक्कीच किचकट आहे, व्हास्ट आहे, पण तेवढाच इंटरेस्टिंग सुद्धा आहे. कारण तो बऱ्यापैकी आपल्या शरीराशी, आपल्या भोवतालच्या असणाऱ्या प्राणी, वनस्पती यांच्या जीवन प्रक्रियेशी संबंधित असतो. त्यामुळे आपण नीट निरीक्षण केलं, आकलनयुक्त वाचन केलं, त्याची व्यवस्थित धारणा केली तर हा विषय आपल्याला चांगले मार्क मिळवून देऊ शकतो. आपण भविष्यात होणाऱ्या टीईटी साठी आणि सीटीईटी साठी सामोरे जाणार आहात. माझ्या वतीने आपणाला मी या संदर्भातल्या शुभेच्छा देतो आणि आपण याच्यात यशस्वी व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.